मित्रहो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होणार का? त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार? ही निवडणूक त्यांना किती सोपी किती कठीण असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राजकीय समीक्षक आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतायत। पण हे जे एकनाथ शिंदेंचं होम पिच आहे म्हणजे ठाणे, हे ठाणे नेमकं कोणाचं आहे? स्वर्गीय आनंद दिघेंचं आहे की त्यांचा शिष्योत्तम असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे की एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राजकीय लढाई लढणाऱ्या केदार दिघे यांचं आहे? केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत आणि ते आता त्यांचा राजकीय वारसदार बनू पाहत आहेत। आता केदार दिघे हे शिंदेंना मात देतील का आणि ठाणं हे शिंदेंचं नाही दिघेंचं आहे असं सांगू शकतील का? या अशा सगळ्या प्रश्नांनी सध्या ठाणेकरांना आणि राज्यातल्या जनतेला भंडावून सोडलंय। याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे की ही निवडणूक म्हणजे 2005 चा फ्लॅशबॅक असणार आहे का? आणि केदार दिघे यांचा परशुराम उपरकर उर्फ जीजी उपरकर होणार आहे का? हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, काही क्षणांकरता आपण लोकसभेच्या निवडणुकीचा काळ आठवून बघा। ही ठाण्यातली जी जागा आहे ही जागा शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही असं ठरवलेलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली पासून ते अगदी गल्लीपर्यंत निकराचा लढा भाजपच्या जे काही कोर टीम आहे त्यांच्या या सगळ्या बैठकीमध्ये दिला होता आणि ही जागा नरेश मस्के यांना मिळाली। नरेश मस्के हे उमेदवार नाहीत, एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहेत असं एकनाथ शिंदेंच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने ठाणेकरांना समजावून सांगण्यात आलं आणि ही निवडणूक अत्यंत महत्प्रयासाने नरेश मस्के यांनी जिंकली। आता ती महत्प्रयासाने मी एवढ्यासाठीच म्हणतोय की त्यांच्या समोर जो उमेदवार होता त्याचं नाव होतं राजन बाबूराव विचारे, जे स्वतः विद्यमान खासदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील पक्षीय पातळीवर आणि संसदीय पातळीवर देखील ज्येष्ठ आहेत। त्या राजन विचारे यांचा पराभव हा एकनाथ शिंदे यांनी घडवून आणला आणि त्यासाठी साम दाम दंडभेद अशी सगळी ताकद पणाला लावली गेली। आता याच एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली अशा स्वरूपाची टीका ही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सातत्याने करते। तर दुसऱ्या बाजूला आम्ही गद्दारी नव्हे तर बंड केलं आणि भगवा वाचवला असं शिंदेंचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक सांगतायत। पण या सगळ्यामध्ये आता शिंदेंशी मुकाबला द्यायचाच होता तर मग तो सेनेच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याने मंत्र्याने इतकंच कशाला मित्रहो आदित्य ठाकरे यांनी तो का दिला नाही असा मला प्रश्न पडतो। आता आपण असं धरून चालू की आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी आहे त्यामुळे त्यांना आपला मतदारसंघ सोडायचा नव्हता, अन्यथा ते मतदारसंघ सोडून दुसरीकडे गेले असा ठपका ठेवला गेला असता। पण मग राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांशी दोन हात का केले नाहीत असा प्रश्न पडतो। आता शिंदेंशी लढण्यासाठी आणि झगडण्यासाठी स्वर्गीय आनंद दिघे यांचा कौटुंबिक वारस आणि आता राजकीय वारस बनू पाहणाऱ्या केदार दिघे यांना इथून तिकीट देण्यात आलेलं आहे। केदार दिघे यांच्याकडे सध्या ठाण्याचं शिवसेनेचं जिल्हा प्रमुख हे पद आहे, अर्थात निर्णय प्रक्रिया ही राजन विचारे यांच्या हाती असते आणि राजन विचारे आणि मातोश्री यांच्या संयुक्त सल्ला मसलतीने केदार दिघे हे काम करत असतात। आता केदार दिघे हे कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढणार आहेत, अर्ज भरणार आहेत आणि दोघांचाही अर्ज आजच भरला गेलेला आहे। आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते तर याच सगळ्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठी किंवा ठाणेकरांना काहीस इमोशनल करण्यासाठी केदार दिघे यांचा उपयोग केला गेला। आता 2005 मध्ये जेव्हा नारायण राणे यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं त्यावेळेला पोटनिवडणूक लागली आणि ही मालवणची जी पोटनिवडणूक होती या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न मातोश्री समोर पडल्यानंतर राणे बाहेर गेल्यानंतर किंवा त्यांनी
जो काही शिवसेनेबरोबर पंगा घेतला त्या पंग्यामध्ये एक तरुण अगदी निकराने लढत होता, उभा राहिला. त्याचं नाव होतं परशुराम उपरकर. अर्थात परशुराम उपरकर हे कधी काळी नारायण राणे यांचे डावे हात समजले जात होते. त्यांनाच शिवसेनेने त्यांच्यासमोर उभं केलं, पण परिणाम व्हायचा तोच झाला. स्वतः स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या प्रचाराला आल्यानंतर सुद्धा राणेंनी उपरकरांचा अत्यंत दारुण पराभव केला. उपरकरांची उमेदवारी ही उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून आली होती, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन हे उद्धव ठाकरे यांनी करणं क्रमप्राप्त होतं आणि नैतिकतेच्या चौकटीत बसणं हे देखील त्याला गरजेचं होतं. त्यामुळेच येणाऱ्या पुढच्याच निवडणुकीमध्ये विधान परिषदेवरची जागा खाली झाल्यानंतर तिथे जीजी उपरकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्यात आलं. आता याच सगळ्या गोष्टीची उजळणी म्हणा किंवा फ्लॅशबॅक आपल्याला ठाण्यात होताना दिसतोय. मित्रहो, एकनाथ शिंदे हे 5व्यांदा निवडणूक लढतायत. 4 वेळा जिंकलेत. त्यांनी वेगवेगळी पदं भूषवली आहेत. ते विरोधी पक्षनेता होते, त्याप्रमाणे ते 25वे विरोधी पक्षनेता होते. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली होती, त्यानंतर जी काही संख्याबळ होतं त्या संख्याबळाचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांना नाईलाजाने मातोश्रीला विरोधी पक्षनेता करावं लागलं होतं, कारण त्यावेळेला सुभाष देसाईंचा पराभव झाला होता. आणि त्यामुळे आता विरोधी पक्ष नेता असेल, त्यानंतर नगरविकास मंत्री असेल, MSRDCचे मंत्री असतील आणि आता मुख्यमंत्री असतील, तर एकनाथ शिंदे यांचा पराभव करणं ही मातोश्रीसाठी एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे. अर्थात ते मातोश्रीसाठी खरं तर ठाण्याच्या होमपिचवर हे एक दिवा स्वप्न आहे. पण तरीही याच दिवा स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी त्यांनी केदार दिघे यांच्यासारख्या एका इनोसंट तरुणाची निवड केलेली आहे आणि राजन विचारे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न ठाणे शहरात करण्यात आलेला आहे. ठाणे शहरात राजन विचारे हे संजय केळकर या विद्यमान आमदाराच्या समोर निवडणूक लढणार आहेत. आता हे सगळं होत असताना केदार दिघे यांचं जे काही राजकीय होणार आहे 23 तारखेच्या नंतर, त्यासाठी खरंच मातोश्री त्यांची काळजी घेणार आहे का, की दिघे या आडनावावर आजही मातोश्रीला सूड उगवायचा आहे म्हणून केदार दिघे यांना एकनाथ शिंदे यांच्या तोफेच्या तोंडी देण्यात आलंय का? बघा, एकनाथ शिंदे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, म्हणजे ही काय आता ही ओपन सिक्रेट वाली गोष्ट घडलेली आहे की ज्या पद्धतीचा निधी त्यांनी आपल्या आमदारांना दिला, ज्या पद्धतीची एकूणच आर्थिक धनशक्ती म्हणा किंवा इतर मनगटशाहीची शक्ती, ही सगळी शक्ती एकनाथ शिंदे यांनी जमवली असा रोज आरोप सकाळी उठून संजय राऊत करत असतात आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे करत असतात. मग अशी ज्याच्याकडे धनशक्ती आहे किंवा ज्याच्याकडे जनशक्ती आहे किंवा ज्याच्याकडे साम दाम दंड भेद करण्याची सगळी व्यवस्था आहे, अशा नेत्याच्या समोर केदार दिघे यांच्यासारख्या नवख्या तरुणाला भिडवून लढवून त्याचा आत्मविश्वास उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न शिवसेनेतलंच कोणी करतंय का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी मनसे देखील आपला उमेदवार देणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी जी आहे तिने केदार दिघे यांना उभं केलेलं आहे. आता केदार दिघे आणि शिंदे यांच्यातला हा मुकाबला आज असं वाटतंय की एकतर्फी होईल, पण मित्र हो, जनमानसाच्या मनात काय आहे हे ना तुम्ही सांगू शकणार ना आम्ही सांगू शकणार. कारण 2014ला मला देवही स्वर्गातून आला तरी हरवू शकणार नाही असं कोकणी मतदारांसमोर बोलणाऱ्या नारायण राणे यांचा वैभव नाईक यांच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याने पराभव केलेला होता. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांना किंबहुना 1.5 लाख मतांनी ही निवडणूक जिंकायची आहे असं त्यांच्या निकटवर्तीयांना वाटतंय. आता ही निवडणूक 1.5 लाखाच्या मताधिक्याने जर जिंकायची असेल तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळे ते राज्यभर प्रचार करणार आहेत. पण त्यांच्या बरोबर असलेले जे काही त्यांचे सहकारी आहेत, मग राम रेपाळे असतील, रवींद्र फाटक असतील, नरेश मस्के असतील किंवा संजय मोरे असतील, विकास रेपाळे असतील, अशोक वैती असतील, रमेश वैती असतील, ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे यांच्यासाठी किती तन्मयतेने प्रचार करणार आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि मित्रहो, या व्हिडिओतली सगळ्यात ब्रेकिंग गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी
ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या कॅम्प मधल्या एका तरुण नगरसेवकाने मातोश्रीवर संपर्क साधला होता आणि त्याला या ठाणे शहर मधली उमेदवारी हवी होती। त्याने मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ठाणे शहरातली उमेदवारी आपल्याला मिळावी, मी शिंदेंना सोडून ठाकरेंकडे येतो किंवा मातोश्रीकडे येतो असं त्या नगरसेवकाने सांगितलं होतं। आणि हा नगरसेवक ठाणे महानगरपालिकेतला एक प्रभावशाली नगरसेवक, भूमिपुत्र म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबरीने धनशक्तीसाठी आणि मसल पॉवरसाठी देखील ओळखला जातो। जर शिंदेंकडे असे लोक असतील तर ही निवडणूक शिंदेंना किती गांभीर्याने लढावी लागणार आहे हे आपण समजून घ्या। उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकाची विनंती ऐकून घेतली, पुढे भविष्यात बघू असं सांगितलं, कारण या ठिकाणाहून राजन विचारे यांचं पुनर्वसन करणं ही मातोश्रीची गरज होती आणि त्यामुळे या आपल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अनेक नगरसेवक असणाऱ्या या नगरसेवकाला उद्धव ठाकरे यांनी वेटिंग मध्ये बसवलेलं आहे। मित्रहो, याच नगरसेवकाला आणि याच्या बरोबरच्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी शेकडो कोटींचा फंड दिलेला आहे, अनेक त्यांची कामं केलेली आहेत आणि ठाण्यातला हा वादग्रस्त नगरसेवक एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून मातोश्रीच्या संपर्कात आहे। हे मी आपल्याला इतक्यासाठी सांगितलेलं आहे की दिघे असोत किंवा शिंदे असोत, ठाण्यातली निवडणूक जितकी वाटते तितकी कोणासाठीच सोपी नाहीये। मित्रहो, आपल्याला काय वाटतं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे हे लाखांचं मताधिक्य घेतील की नाही याच्यापेक्षा माझा एक महत्त्वाचा आणि तितकाच लक्षणीय प्रश्न असा आहे की दिघेंकडे जे काही लोक आहेत ते निष्ठेने आहेत, पण शिंदेंकडे जे काही लोक आहेत त्यांच्या निष्ठांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी परिस्थिती जी मी आपल्याला सांगितली आहे ती माझ्याकडे त्या नगरसेवकाच्या कॉल रेकॉर्ड पासून त्याच्या वेळेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी असतील। आपण कमेंट बॉक्समध्ये हा नगरसेवक कोण असेल इतकं आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शिंदे आणि दिघे यांच्यामध्ये कोण सरस ठरेल आपल्याला काय वाटतंय हे देखील आपण कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्त्वाचे आणि धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। या दोघांनाही म्हणजे केदार दिघे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण एक राजकीय घमासान हे आपल्याला या दोघांच्या लढतीतून बघायला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष या लढाईकडे असणार आहे, कारण ही लढाई स्पष्ट करणार आहे ठाणे कोणाचं, दिघेंचं की आता त्यांचा शिष्योत्तम असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंचं। आपल्याला काय वाटतं आपण कळवा आम्हाला आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। आपण जर केलं असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या आप्तस्वकीयांना आणि आपल्या स्नेहांनाही सांगा की टाइम महाराष्ट्र जर त्यांनी सबस्क्राइब केलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी थेट, अचूक आणि बिनधास्त पद्धतीने त्यांना पाहता येतील। धन्यवाद।